श्रीराम प्राण प्रतिष्ठेआधी आरएसएस मुख्यालयाला आता रोषणाई करण्यात आलेली आहे। नागपुरामधील आरएसएस मुख्यालयाला रोषणाई आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे। तर मुख्य प्रवेशद्वारावर प्रभू रामांसह राम मंदिराची प्रतिकृती सुद्धा साकारण्यात आली आहे। तर श्रीराम प्राण प्रतिष्ठा आहे उद्या आणि या प्राण प्रतिष्ठेआधी आरएसएस मुख्यालयाला सुद्धा आता रोषणाई करण्यात आली आहे। नागपूरमधील आरएसएस मुख्यालयाला ही रोषणाई आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे। तर मुख्य प्रवेशद्वारावर प्रभू रामासह मंदिराची प्रतिकृती सुद्धा साकारण्यात आली आहे। ही दृश्य आपण थेट पाहू शकतोय। ही दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये। तर राम प्राण प्रतिष्ठेआधी आता आरएसएसच्या मुख्यालयात राम प्राण प्रतिष्ठेचा उत्साह पाहायला मिळतोय आणि खूप छान अशी रोषणाई तिथे करण्यात आलेली आहे आणि महाल येथील संघ मुख्यालयाची इमारत आता सजलेली आपण पाहतोय। ही दृश्य आपण थेट पाहतोय नागपूरमध्ये। तर आरएसएसचं हे मुख्यालय आहे आणि आपण पाहतोय की जागोजागी आणि ठिकठिकाणी उद्या होणाऱ्या सोहळ्यानिमित्त श्रीराम प्राण प्रतिष्ठेसाठी जागोजागी आज रोषणाई करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणं ही रोषणाईने उजळवून गेलेली आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय, अयोध्येमधलं जे राम मंदिर आहे त्याचं आणि दुसरीकडे नागपूरमधलं आरएसएसचं मुख्यालय आहे। ही दोनही आता ठिकाणं खूप छान अशी उजळवण्यात आलेली आहेत, आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। आपण जे पाहतोय आकर्षण आरएसएस मुख्यालय हे आहे आणि मुख्यालयाला आता रोषणाई आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे। आणि आपण पाहतोय हा मुख्य प्रवेशद्वार आहे। मुख्य प्रवेशद्वारावर प्रभू रामांसह मंदिराची प्रतिकृती सुद्धा साकारण्यात आली आहे।